हाय, हॅलो, नमस्कार. निष्ठा ऑल इन वन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर हा व्हिडिओ आहे मुहूर्तमेढच्या रात्रीचा. म्हणजे दीदीच्या लग्नाची मुहूर्तमेढ ज्या दिवशी होती त्याच रात्री डीजे सांगितला होता. सगळ्यांना डान्स करण्याची इच्छा होती आणि दीदीचं लग्न होतं. वरात वगैरे म्हणजे तर ते तिकडे मुलाकडे असेल आणि हळदीचं वगैरे तर आमचं सेम डे असतं. तर त्यामुळे मग सगळ्यांना डान्स करण्याची इच्छा होती, त्यासाठी डीजे लावला होता 3 तासासाठी. 7 ते 10 वाजेपर्यंत डीजे चालू होता आणि बघू शकता तुम्ही सरकारचा डीजे होता. आमच्या दीदीची खूप इच्छा होती की डीजे लावावा, सगळ्यांनी डान्स करावा, सगळ्यांनी एकत्र यावं. तर तिची इच्छा होती म्हणून डीजे सांगितला होता आणि मस्त ती एन्जॉय करताना दिसत आहे. सगळे घरचेच वगैरे आहेत आणि आमच्या घराच्या पाठीमागे चिंचेचं एक झाड आहे, तिथे थोडी मोकळी जागा आहे. तर तिथेच डीजेचं म्हणजे लावला होता आणि तिथेच सगळे नाचत होते. बघू शकता तुम्ही घरातले सगळेजण नाचत आहे मस्तपैकी. छोटी छोटी मुलं पण आहेत. दत्ता नाचत आहे, हेमागी नाचत आहेत, आत्या नाचत आहेत आणि दीदीची मैत्रीण पण आली होती प्रगती, ती पण नाचत आहे. बाकी काही जण व्हिडिओ काढत आहेत, काय जण येत आहेत, काय जण लाजत आहेत नाचायला. तर खूप मजा केली, खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी. पहिल्यांदा असं म्हणजे डीजे वगैरे लावून असं कोणाच्या तरी लग्नामध्ये डान्स केला, तर गावी ते पण. आणि तर खूप मजा आली आहे. कोणी कोणी डान्स केला आणि कसा डान्स केला ते बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला पण खूप मजा येईल बघून. तर सगळेजण डान्स करत आहेत, काय जण नंतर आले, कारण की 3 तास डीजे होता ना. तर स्टार्टिंगला बरेच जण आले नव्हते आणि फटाके वगैरे पण लावलेले, खूप छान छान रॉकेट वगैरे लावले होते. सिद्धू मस्तपैकी बाबाच्या खांद्यावरती बसून मस्तपैकी डान्स करत होती आणि स्टार्ट टू एंड तिने डान्स केला आणि ती खूप एन्जॉय करत होती. मला भीती होती की तिला म्हणजे एवढ्या आवाजाने सहन होईल की नाही आणि रडेल ती, पण नाही, तसं नाही झालं. खूप एन्जॉय करत होती ती. आत्तूचं लग्न होतं तिच्या, मस्तपैकी एन्जॉय करते ती, डान्स करते आणि कोण डान्स करू न करू ती स्टार्ट टू एंड डान्स करत होती. बघू शकता तुम्ही किती मस्त क्यूट दिसते ती डान्स करताना. आई पण दिसतात तुम्हाला इथे डान्स करताना आणि मयूरदादा पण दिसतोय. मयूरदादा आणि प्रगती दोघंजण आले होते भोसगावला. तर आई शक्यतो डान्स करत नाहीत म्हणजे, पण मुलीच्या आनंदासाठी त्या पण नाचत आहेत आणि एन्जॉय करत आहेत. मुलीचा आनंद हा सगळ्या आनंदापेक्षा वेगळा असतो आणि खूप महत्त्वाचा असतो. तर तिच्या आनंदासाठी आई पण नाचत आहेत आणि त्यांनी पण खूप एन्जॉय केलं. तर मी पण स्टार्टिंगला डान्स करत नव्हते, मी व्हिडिओ शूट करत होती. नंतर मग दीदीने मला खेचून आणलं डान्स करण्यासाठी. तर मी पण इथे डान्स करत आहे आणि एन्जॉय करत आहे. बघू शकता तुम्ही सगळ्या बायकांसोबत, मुलींसोबत. तर खूप मजा आली आणि डीजे पण खूप छान होता, छान छान गाणी लावत होता तो. तर रुपाली वहिनी पण डान्स करत नव्हत्या, त्यांना पण त्यांच्या मुलींनी आणि दत्तादाने खेचून आणलं डान्स करण्यासाठी. तर त्या पण तुम्हाला दिसत आहे डान्स करताना. तर त्यांनी पण खूप मस्त एन्जॉय केलं आणि सगळ्यांनाच खूप मजा आली. 10 वाजेपर्यंत सगळेजण मस्त डान्स करत होते. सकाळचे दमलो होतो, सगळं मुहूर्तमेढ कार्यक्रम वगैरे सगळे लग्नाचे चालू होते आणि रात्री तरी पण सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केलं. आणि दुसऱ्या दिवशी पण लवकर उठायचं होतं, कारण की दुसऱ्या दिवशी पण देवदेवाचा कार्यक्रम होता. आणि तर आता गुरुच्या हातामध्ये ते आगीचा असा स्प्रे बोलू शकता, तर ते आहे. तर हे पण मी फर्स्ट टाईमच बघितलं होतं आणि ते मस्त डीजेच्या लाईट्स वगैरे आणि ते आगीचा स्प्रे वगैरे, तर एकूणच एकदम मस्त वाईब येत होती. तो डान्स करत होता असा तो स्प्रे घेऊन, देवसुद्धा डान्स करत होता नंतर तो स्प्रे घेऊन. गावातल्या बरेचशा बायका वगैरे माणसं बघायला जमले होते, डान्स करतात कसे सगळेजण, डीजे वगैरे बघायला जमले होते. आणि सिद्धू बघू शकता तुम्ही किती एन्जॉय करते ते, आणि तिला लाईट्स तशा पण खूप आवडतात.
तर तिथे लाईट्सकडे बघत होती, पण ते एकदम डार्क लाईट होत्या, म्हणजे एकदम अशा डोळ्यावरतीच इम्पॅक्ट करत होत्या. तिला त्या साईडला घेतलं, म्हणजे बॅक साईड केली तिची, तरी पण ती तिकडेच बघत होती लाईटकडे, कारण की तिला मुळातच लाईट्स खूप आवडतात. तर मस्त तिचा एन्जॉय करणं चालू आहे. बाबा तिला घेऊनच नाचवता खांद्यावरती. खालती सोडलं असतं तर ती अजून नाचली असती आणि खालती अशी पूर्ण बसून बिसून नाचली असती. त्यामुळे बाबाने तिला खांद्यावरतीच ठेवलं होतं. अमृता, दक्षा, प्रगती, साक्षी अशा सगळ्या पोरी मिळून डान्स करत होत्या. काकी नाचताना दिसत आहेत तुम्हाला, लता आत्या दिसत आहेत डान्स करताना. सिद्धूची ही स्टेप बघा कसली भारी आहे. तिला कोणी शिकवलं नाही काय नाही, तरी पण कसली भारी स्टेप करते. मी व्हिडिओ शूट करते तेव्हा मला जर लक्ष गेलं नाही, आणि आता मी व्हिडिओ बघते तेव्हा मी बघते कसली भारी एन्जॉय करते सिद्धू. तर हेमा काकी पण खूप मस्तपैकी एन्जॉय करत होत्या. डीजेच्या म्युझिकवरती मस्त नाचत होत्या. तर त्यांना नाचायला पण खूप आवडतं, छान आवड आहे त्यांना. तर त्या पण स्टार्ट टू एंड नाचत होत्या मस्तपैकी. आमचे पप्पा पण सहसा नाचत नाहीत, पण दीदीसाठी ते पण नाचत आहेत. सगळ्यांनी त्यांना ओढून आणलं. दीदी पण बोलली नाचा म्हणून ते पण नाचत आहेत. बघू शकतात पप्पा पण डान्स करत आहेत आईंसोबत, दत्तादांसोबत, बाकी सगळ्यांसोबत. तर त्या पप्पांनी पण खूप छान डान्स केला. खूप छान छान कलरफुल मस्तपैकी रॉकेट्स होते. तर ते पण चालू होतं मध्ये मध्ये त्यांचं फोडायचं देवगुरूंचं. तर त्यांनी फटाके वगैरे सगळे लावलेले, बाकी पण दुसरे फटाके पण त्यांनी आणले होते बॉक्समधलं. तर ते पण मग नंतर फोडले. परत माळ पण आणली होती. तर आता काका नाचायला आले आहेत. तर काकींसोबत नाचतात ते पण सहसा नाचत नाहीत, पण ते पण नाचतात. तर मस्त वाटते असं सगळेजण एकत्र, कुटुंब सगळं एकत्र एन्जॉय करते. तर खूप छान वाटते, मस्त वाटते एकदम.
फटाक्यांची माळ पण लावली देवने। तर खूप मस्त मजा आली। एकूणच DJ लावला होता, सगळे डान्स करत होते आणि फटाके बघताना फुटताना ते पण मस्त वाटत होतं। तर आजचा हा व्लॉग इथेच एंड करत आहे। तुम्हाला आजचा व्लॉग कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। आजच्या व्लॉगमध्ये मी जास्त व्हॉइस ओव्हर नाही केला आहे, कारण की डान्स करताना बघायला मजा येते। मी बोलत केली तर मग ते बोर होतं, तर त्यासाठी मी जास्त व्हॉइस ओव्हर नाही केलेला आहे। तुम्हाला आवडला असेल आजचा व्लॉग नक्कीच, तर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।